हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू दी अनदर ब्लॉग. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर काल तुम्ही बघितलं असाल, एक मिनटं. तर काल मित्रांनो तुम्ही बघितलं असाल का नाही का, मी ना जे मला कपडे ठेवायचे होते ते सगळे ना एकदम चांगल्या पद्धतीने ना धुवून काढलेलं आहे. आणि धुवून तर काढलेलं आहे एकदम, त्याला खूप मळ आणि ते इतका खतरनाक झालेलं होतं ना. तर मग मी काल म्हणजे असं डायरेक्टली बोलू नाही शकलो, कारण की काल पाणी पण आलं होतं, त्यामुळे डायरेक्टली डबिंग ब्लॉग बनवला. आणि मग आज मी बोलतोय. आणि मग आता आहे ना सगळे ते कपडे ना एकदम नीट एकदम चांगल्या पद्धतीने ठेवणार आहे, कारण की परत मग नंतर वेळ नाही भेटत. आज वेळ भेटलेला आहे तर आज आपण ठेवून देऊ. एक मिनटं, किती वाजले आता शिक मित्रांनो, जास्त वेळ नाही झाला आहे. तर मग आपण आहे ना सगळं आता कपडे बिपडे माझे सगळे एकदम आवरून मस्तपैकी ठेवून देऊ. मी तुम्हाला दाखवतो कपड्याची इतकी बेकार हाल झाली. आणि माझे कपडे असे, एकतर मला इस्त्रीचा खूप 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 कंटाळा येतो, त्याच्यामुळं मग कपड्याची लय बेकार हाल झालेली. मग आता खूप कपडे. आणि मग मी काय करणार आहे, पहिले ना कपडे ना सगळे ठेवून देणार आहे, पहिले पाहतो कुठं काय बसतं काय कुठं बसतं. आणि मग इस्त्री झालं तर कारण, नाहीतर पप्पाकडून करून घेणार इस्त्री. माझ्याकडून नाही होत, मला कंटाळा येतो ते. असं शिकणार इस्त्री म्हणजे ते जास्त नाही का, काय म्हणतात त्याला, जास्त म्हणजे जास्त असा कंटाळा येतो इस्त्री करायचा. पप्पा करत राहता, पप्पाला सवय झाली. पण मग हमसे नहीं होगा भैया. तर मग देखेंगे, अगर हुआ तो करूँगा, नहीं तो नहीं करूँगा. बट पहले मैं आपको मेरे कपड़ों का हाल दिखाता हूँ. हाल इतना बेकार हाल हो गया, इतका खतरनाक हाल झालेला आहे. एक मिनटं, हे बघा गाईस, तुम्ही बघू शकता इकडं पण आहे ना. एक मिनटं मी टॉर्च लावतो. हे बघा, इथं तर आता काहीच कपडे नाही, इथं छोटे मोठे कपडे. आणि हे बघा पूर्ण बेकार हाल झाली. कुठं काय ठेवलं आहे मला काहीच माहीत नाही. कपाटात पण अजून बाकीचे कपडे, मग ते पण आता लावून देतो. आणि एक मिनटं, हे बघा इकडं आहे ना जाळी ठेवलेली आहे. आणि आता ह्या जाळीत आहे ना मला कपडे ना एकदम चांगल्या पद्धतीने ना सेट करायचे आहे. तुम्ही बघू शकता, याच्यात आज जेवढे कपडे बसाल ना तेवढे मी याच्यात आहे ना सेट करणार आहे. आणि मग पाहू आता पुढे काय होतं. ह्याच घरात करतो मी. आणि मस्तपैकी लाईट बीट लावून मग तुम्हाला दाखवतो. पहिले आहे ना माझ्या बाबाला आहे ना मी पाणी देऊन टाकतो, कारण की त्यांचं एकदा ते मिटून गेलं का मग मला एकदम निवांतमध्ये कपडे सेट करता येईल. ओके अण्णा, चला आंघोळीला. एक मिनटं, मी कपड्याच्या वेळेस भेटतो. ओके, एक मिनटं, मी आता कपाटातले कपडे पहिले काढून घेतो आणि मग तुम्हाला हो, कारण की माझे इतका कपडे झाले ना, म्हणजे हो बापरे. हा सेंट कोणी आणला? पप्पाने आधीच नवीनच आहे, इथून घेतलेलं आहे ना त्या भैयाकडून. राहून द्यायच्यातच राहून दे. पप्पा माझे कपडे कुठे ठेवले? आता तुलाच माहिती तुझे कपडे मी घालतच नाही. माझे इतके कपडे बेकार कपडे. ये दिल कह रहा है ये तुम कैसे. थंडीचे पण कपडे इकडेच ठेवून दिले मम्मीनी. कपडे सगळं दुकान मांडायचं. किती कपडे एवढे कपडे. म्हणजे असं आहे, म्हणजे माझे काही एवढे असे कपडे नाही. पण मग माझं असं की ना कपडे ना फेकत नाही, कपडे तसेच जपून ठेवतो. त्याच्यामुळे आहे ना मग ते खूप कपडे दिसतात इतके ना. आता मी पहिले आणतो मी घरात आणि मग दाखवतो. चल मेरे धन्नो. इतकं पूर्ण जाम झालं. बरं तरी मी हे घेतलं, याच्यामुळे ना कपडे करायला जास्त ताण नाही पडत. हे देख रहे हो गाईस, हे बघा किती कपडे. आता एवढे हे तरी काही नाही, म्हणजे असं वाटतं का थोडेच कमी, पण एवढं सगळं उघडलं ना खूप कपडे दिसत नाही. बघा खूप कपडे माझे, एवढे सगळे कपडे. आता एवढे सगळे कपडे एकदम असे नीट ठेवतो, कारण की नंतर ना मग वेळ नाही भेटत.
इतके आता सगळे कपडे मी तर काढून तर ठेवलेले आहेत. सगळे कपडे मी ना काढतो तर आहे, पण मग ह्या कपड्यांचं कसे ठेवायचे, कोणत्या पद्धतीने ठेवायचे मला काहीच माहीत नाही. आणि सगळं हे बघा, तुम्हाला मी दाखवतो नाही बघा, सगळे काय म्हणतात त्याला, सगळे आज बिना इस्त्रीचे कपडे आहे बघा, किती मळलेले आहे बघा. खूप आहे माझ्याकडे कपडे लई आहे, पण मग आता मला ते ना नीट ठेवावं लागणार आहे. हे बघा इतके जुने जुने कपडे आहे ना, मी घालतच नाही, नुसते टी शर्ट कोंबून पळतो कामाला. आणि पॅन्टी पण आहे माझ्याकडे. हे बघा 100 बटकर एक पॅन्टी, 100 बटकर एक. ऑफिसवाल्यांना वाटतं याच्याकडे कपडेच नाही, ऑफिसवाल्यांना वाटतं असंच आहे. हम भी सायलेंट किलर आहे बाई, सायलेंट किलर. आता पहिले कपडे सगळे एकदम नीट पद्धतीने एकदम असे ठेवून देतो आणि मग बघू. आणि मग माझी आता थोडी आयडिया चालू का, जे असे जुने कपडे म्हणजे असे नाही का, जे असे फुलबायाचे कपडे आहे ना, त्याला आहे ना याच्यामध्ये ठेवू, असं माझं चालू आहे. मग आता बघू आपण काय होतं. पहिले मी बघतो काय काय कुठं कुठं ठेवायचं, मग बराच व्हिडिओ स्टार्ट करतो. आत्ता मी सगळे कपडे काढलो, इतके खतरनाक कपडे झालेले आहे. एक मिनटं मी तुम्हाला आहे ना ते कपडे दाखवतो. इतके आम्हाला ना आता पहिले काय वाटलं आपण आहे ना ठेवून देऊ 1-2, म्हणजे असं एका साईडला ठेवून देऊ, पण ते इतके वेगवेगळे व्हॅरियंटचे ना डोकं हँग झालं आहे माझं, की कुठं काय ठेवू आणि कुठं काय नको ठेवू. सगळं म्हणजे तुम्हाला दाखवतो ना मी. थांब बघा, हे बघा इथून तर घेऊन किती कपडे कपड्यांचा नुसता राडा राडा झालेला आहे, राडा राडा. हे बघा मी तर डायरेक्टली कपड्यांवर झोपून घेतलेले आहे बघ. इतके कपडे म्हणजे माणसाचं डायरेक्ट डोकं हँग होतं डोकं, कारण की एवढे कपडे ठेवणं म्हणजे जोक नाही. पण मग मी त्यासाठी आमची आयडिया काढलेली, आलमारी वगैरे काहीच नव्हतं आणलं त्या दिवशी, दुकान बंद होत नाही तर मम्मीनी 100% आलमारी आणली असते. पण मग आता म्हणलं आपल्याकडे कॅरेट आहे आणि 2-3 अजून हे बघा हे आहे ठेवायला आपल्याकडं, हे पण आहे कॅरेट पण आहे ठेवायला आहे. मग म्हणलं आपण का बरं नाही त्याचा वापर केला पाहिजे, मग त्याची पैशाची पण बचत होईल आणि ते पण ठेवलं जाईल आणि कपडे पण एकदम चांगले राहील. ठीक आहे, तर मग माझं असं आहे, गरमीमध्ये ना मी फक्त टी शर्ट वापरतो आणि थंडीमध्ये ना मग फुल शर्ट वापरतो. मग त्याच्यामुळे ना कपडे मग आपरे होऊन जातात, ते ध्यानात नाही राहत, आपण घालत नाही 6-7 महिने आपण घालतच नाही. मग त्या आज आपरे होऊन जाणार, आपण काय जसं तसं थोडं राहणार, आपण पण मोठे होणार आहे ना, मग त्या आपरे होऊन जातं. हे बघा आता मी एकदा याला सगळं पहिले बघतो याचं काय आहे काय नाही, सगळं सेट करतो मग टाकतो. तो चलो गाइस, फिर आम्ही ना अब कपडे आम्ही प्रॉपरली ना चांगल्या पद्धतीने लावून देतो. एक इकडून वेगवेगळ्या पद्धतीने लावायचे. मग आता आपण लावू. ओके, फायनली स्टार्ट करू. हे बघा मी तुम्हाला बोललो होतो ना, म्हणजे जर कपडे आपण वापरले नाही ना तर इतके खराब होते, म्हणजे खराब तर नाही होत पण एवढे आपरे होते. मी तुम्हाला दाखवतो, मला डायरेक्ट ती पॅन्ट आपरी झालेली आहे. एक मिनटं बा, ही पॅन्ट पा फक्त इथपर्यंत येते, इथपर्यंत यायला पाहिजे ना, फक्त इथपर्यंत येते. आणि कमरेला पण आहे ना एवढे असे पॅन्ट. म्हणजे असं म्हणणं आहे का आपण हे कपडे ना दररोज वापरले पाहिजे. आता दररोज जे कपडे आपण तेच वापरणार ना, असे भलते चलते तर कपडे तर नाही वापरू शकत ना. म्हणजे असे कधी पण कुठं बाहेर जायचं असं कुठे ठीक आहे, पण मी आता पॅन्टच वापरी झाली, मग आता काय करणार, आता काय पॅन्टला फाडावं लागणार.
मित्रांनो फायनली सगळे कपडे भरून झाले, म्हणजे भरून नाही झालेले, फक्त ना असे ठेवून झाले असे वेगवेगळे. हा इकडं फुल शर्ट इकडं, हाफ शर्ट इकडं, असे सगळे ना ठेवून झालेले. एक मिनटं मी तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, हे तर थंडीचे माझे 1 2 3 4 5 6 कपडे, थंडीचे 6. आणि हे टी शर्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 टी शर्ट आहे. 13 अंगातला एक धरून 13 आहे. आणि ह्या तर 3 पॅन्टी ऑफिसच्या आहे. ही मामाने घेतलेली आहे आणि ह्या आम्ही घेतलेल्या दिवाळीला 2. ह्या 3 पॅन्टी ऑफिसच्या आहे. आणि ह्या छोट्या पॅन्टी बघा किती, 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आहे 5 पॅन्टी छोट्या. आणि हे खराब झालेले कपडे. आणि हे तर बनेले. आणि या 2 पॅन्टी आहे. आणि मोठे शर्ट इतके आहे ना, तुम्हाला मी दाखवतो किती आहे. 1 2 3 4 5 6 7 8, हे 8 आहे 9 10 11 12 13 शर्ट आहे. 13 पूर्ण, म्हणजे 13 परत 13 हे ते म्हणजे बघितलं एवढे कपडे एवढे. पण माझे व्हिडिओमध्ये माझे एवढे कपडे दिसतच नाही, पण एवढे कपडे मी टाईम टू टाईमला घालतो. म्हणजे जास्त असं सतत कपडे घालायचे ना मला बिलकुल बी नाही आवडत. आणि मला असं मोकळं ढाकळं आवडतं, त्यामुळं मी टी शर्ट आणि ते जास्त करून घालतो. असे मोठे जे असे लईच असे जड टी शर्ट म्हणा, मोठे शर्ट म्हणा, ते मी अजिबात नाही घालत. तर मग आता मला हे सगळं ठेवून द्यावं लागणार आहे. कसं करून इकडून तिकडून एवढं मुश्किलीने मी सगळं ठेवून दिलेलं आहे. ठेवून नाही म्हणजे आत्ताशी मांडलेलं आहे. कसं कुठं काय ठेवायचं आता ते बघतो, प्रॉपरली ठेवतो आणि मग तुम्हाला दाखवतो. ओके, बघितलं ना किती कपडे. गाईज फायनली सगळं एकदम चांगल्या पद्धतीने आवरलेलं आहे आणि मी इथं ठेवून दिलेलं आहे. बघा खूप मेहनत लागली, सगळं एकदम प्रॉपरली ठेवून दिलं आहे. इथं थंडीचे कपडे होते आणि बाकीचे कपडे, आणि त्याचे आपले साधे वापरायचे नाही याच्यात ठेवले आणि ह्या टोकरीमध्ये ठेवले. आणि हे बघा ह्या 3 पॅन्टी. तर मित्रांनो एवढ्या सगळ्या मेहनतीने सगळं एकदम प्रॉपरली आवरलेलं आहे आणि सगळं एकदम प्रॉपरली सेट झालेलं आहे. आता 7-8 महिने काय काढायची झंझटच नाही, सगळं एकदम प्रॉपरली बसलेलं आहे. तर मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तर आपण भेटू आता पुढच्या ब्लॉगला. सो बाय बाय.